काय म्हणून सिनियर. आता सिनियर म्हणल्यानंतर ना तुमच्या डोक्यात जरा विचार येतो, सिनियर म्हणलं की देव माणूस असं वाटतं एकेकांना. कारण काय आहे की ज्याची ज्याची गोष्ट त्याला माहित असते, त्याची व्हॅल्यू असते गोष्टीची. आमच्यावरचे पण अजून सीओ आहेत, त्यानंतर परत एमडी आहेत, अजून परत सर आहेत कोण वगैरे. मग आता इथपर्यंत येण्याचा स्ट्रगल म्हणजे सिनियर पोस्ट किंवा या ज्या खुर्चीवरती येऊन बसण्याचा एकमेव असं कारण म्हणजेच काय की माइंडसेट किंवा जे आपण स्टार्टिंगला ऍडमिशन करताना एखादा विचार करून किंवा आपण एखादा काहीतरी गोष्ट बाबा मनात आणतो की बाबा काहीतरी करायचं. एक एक जणांच्या डोक्यात कसं येते किंवा विचारांमध्ये कसं येते की ऍडमिशन करायला खरं जस्ट नाव काय माहित नसते कशासाठी करायला काय करायला. मग आता आमचं पण ऍडमिशन सरांनी केलं, ते पण त्यांना म्हणजे सर्वांना सांगतो. त्यांनी तेव्हा काहीतरी तिरुपतीमध्ये होते, तिरुपतीमध्ये इन्क्वायरी लाईव्ह घेतल्या कॉलिंगवरती इन्क्वायरी झाल्या. आणि आताचा जो पिरियड होता फेब्रुवारी मार्च एप्रिलचा, त्या पिरियड मध्येच ऍडमिशन झालं आमचं पण. आणि ऍडमिशन झाल्या आम्ही एक दुपारच्या पिरियड मध्ये आलतो. मग त्याच्यामध्ये कसं आहे की मला माहित नव्हतं तेव्हा काय करायचं होतं. फक्त मी माझ्या शेजारी जे होते ना त्यांच्यामुळे इथं क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेला. कारण विषय काय झाला की घरामध्ये असं कोण नव्हतं, म्हणजे मम्मी पप्पा वगैरे कामाला जाणार, तर माझा दिवस आणि हे टाइम वेस्ट जात होता. तेव्हा मग कुठेतरी मग कॉलेज कर, घरात ये, झोपून काढ, दिवसभर असं चालू होतं. मग त्याच्यामध्ये मला असं कम्प्युटर म्हणजे काय हे पण गोष्ट माहित नव्हती. आणि कम्प्युटरमध्ये एवढे सॉफ्टवेअर असतात किंवा कम्प्युटरमध्ये अशा फील्ड असतात, कम्प्युटरमध्ये एवढे सगळे जॉब्स असतात किंवा आपण कम्प्युटरवर एवढे काही म्हणजे मोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतोय, ह्या काही गोष्टी मला माहित नव्हत्या. तर त्याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे काय की आमचे शेजारी म्हणले की बाबा MSCIT केल्यानंतर कुठेतरी जॉब लागते. MSCIT हा पहिला मुद्दा आमच्या घरात आला. मग आमच्या घरच्यांनी आई वडिलांनी मग आम्हाला सांगितले तर मग MSCIT करजा, कुठं काय बेस्ट वगैरे. मग आम्हाला महाराष्ट्र कम्प्युटर हा सजेस्ट केला. आणि वातावरण तेच झालं 2-3 दिवस घरामध्ये MSCIT करायचं. आणि वातावरणामध्ये सौरभ सरांचा फोन आला की सर तुम्ही कोणता कम्प्युटर कोर्स करणार आहे. मग MSCIT म्हणल्यानंतर सरांनी पण म्हणले हा MSCIT आहे. MSCIT हा म्हणल्यानंतर मी बर हा ठीक आहे सर येतो. आणि कसं आहे की त्या फील्ड मध्ये किंवा त्या सिच्युएशनला आपल्याला जेव्हा आपण आपल्याला वयानुसार आपल्याला कळते किंवा आपल्याला अनुभवानुसार कळते. आणि तेव्हा मला काय अनुभव नव्हता. मी आता कसं गलीमध्ये फिरणारा पोरग आणि कसं आहे की एकदम असं फालतू, एकदम प्रोफेशनल नाही काय नाही, एकदम फालतू म्हणजे फालतू. ते कुठेतरी ते मारामारी करत फिर, पाकिट मार. कारण आमची बस्तीच तशी असेल. आणि अजूनपर्यंत पण आमच्या म्हणजे तिकडं क्लासमध्ये स्टुडंट ऍडमिशन घेतात आणि स्टुडंटना माझा पत्ता जर विचारले मी खाजाबस्ती सांगितलं. खाजाबस्ती म्हणल्यानंतर त्यांना असं पटत नाही. तिने डोक्याला हात लावलं तसं खाजाबस्ती मधला पोरगा असं कसं होऊ शकतं तयार, असा विचार करतात. मग हेच आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला काही कळत नाही काहीतरी करताना, तर केल्यानंतर कळते की नेमकं काय करायला काय नाही. आणि त्या सिच्युएशनला पोहोचल्यानंतर कळते की आपण कुठपर्यंत आलो आणि काय केलं. करताना आपल्याला विचार करून करावा लागतो. डायरेक्टली तुम्ही जरी केला ऑन द स्पॉट कोणती तरी गोष्ट, फक्त एवढंच भान ठेवायचं की आपण काय कशासाठी करायला आणि कशा चांगल्यासाठी आहे का वाईटसाठी, एवढे दोन आपल्या जर माइंड म्हणजे डोक्यात आलं ना व्यवस्थित, आपण काही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून पुढे जाऊ शकतो. मग त्यावेळेला पण तेच झालं. मग परत मी ऍडमिशन साठी आल्यानंतर ना MD म्हणून आरती मॅडम होत्या. मग MD म्हणून आरती मॅडम होत्या. तिथं मग माझं संग एक पोरग होता. मग गल्लीतला म्हणल्यानंतर मी पोराला घेऊन आलतो. तेव्हा केस वरती पूर्ण काय गुडघ्यापासून फाटलेली पॅन्ट हे वगैरे केलतो. आता पर्सनॅलिटी मध्ये म्हणल्यानंतर लय म्हणजे लय चेंज झाला. असं बघण्यासारखं पण असा विषय एवढा हे झाला, विचार पण कोण करू शकत नाही की बाबा पोरगा असं तयार झालं. मग त्याच्यामध्ये मग आरती मॅडमांशी कम्युनिकेशन झालं. बसलो, आरती मॅडमांनी असलं एक्सप्लेनेशन केलते की मी बाहेर आल्यानंतर मी डोकं खाजवतो नेमकं ही बोलतात का चेष्टा करतात. त्यांना मी सौरसांना फोन करून सांगितलं म्हणजे मॅडम लय बोलायला लागल्या, मला आवरायचं लवकर आवरायला म्हणून. मग आरती मॅडमने म्हणले त्यांना म्हणजे त्यांना का फोन करायला त्यांनी गेल्यात, आता आला तर मग बाकी सगळं आपण बघूया, म्हणजे तुम्ही सांगा कोणता कोर्स करायचा ते करूया. मग मला MI+CCC हा कोर्स लावला 4,500 रुपयाला. 4,500 पतीला घेतात ना त्यामुळे. मग ह्या सगळ्या कन्सेप्ट म्हणजे इथं आल्यानंतर मग सरांची कम्युनिकेशन झालं. त्यानंतर इथं खेळलो हसलो. आणि पहिला गेम तो ऍक्शनचा घेतलेला राऊंडचा. आता मॅक्झिमम जर खेळले असतील ते राऊंडचा ऍक्शनचा गेम खेळायला तेव्हा. आणि मग तेव्हा मी केल्यानंतर म्हणजे ह्याने दिसलेत मला आणि ह्यांचं कम्युनिकेशन ह्यांची पर्सनॅलिटी मला असं दिसली
किंवा आपल्याच ग्रुपमधला व्यक्ती जर असं म्हणजे मार्गदर्शन आपल्या टीमला केल्याबद्दल आपण सरांचे आभार मानतो.